नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर 17 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं. तर सीपी मुंबईला भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे आणि मुलांची या ठिकाणी हाल बेहाल होत आहे. जास्त वेळपर्यंत मुलांना या ठिकाणी बसून ठेवला जात आहे. तर किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं 1600 मीटर गोळाफेक झाला आणि 100 मीटर होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये उतरायचं आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि भरपूर मुलांची कमेंट होती की सर स्पाइक बूट अलाउड आहे का त्या ठिकाणी, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला जे त्या ठिकाणी बुटात धावत आहे की बिना बुटात धावत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि ग्राउंड सिंथेटिक्स आहे ते, ठीक आहे. तर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस होती 17 ऑगस्टला आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे ठरलं 17 ऑगस्टला याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपडेट आपण देत असतो. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, त्या ठिकाणी स्पाइक बूट अलाउड नाही आहे. जे पण मुले स्पाइक बूट नेत असेल तर त्यांना स्पाइक बूट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे 100 मीटरला, कारण की 100 मीटरला त्या ठिकाणी स्पाइक बूट बॅन आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर या ठिकाणी बॅचेस ज्या पडते सीपी मुंबईला, तर एक सकाळी 5 वाजताची बॅच आहे, एक सकाळी 7 वाजताची बॅच आहे, एक सकाळी 9ची आहे, एक सकाळी 11ची बॅच आहे, ठीक आहे. ह्या 4 बॅच आहे. आणि दुपारची सुद्धा एक 2 वाजताची बॅच आहे. आणि काय मुले काय करत आहे की 2 वाजताची जी बॅचची जे मुलं आहे हे सकाळी 4 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. तर पोलीसवाले त्यांना डायरेक्ट म्हणत आहे की तुम्ही ज्या तुमच्या टाईमवर या ठिकाणी या, असे म्हणत आहे त्या ठिकाणी. तर तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये उतरावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो लय बेकार हाल बेहाल होत आहे त्या ठिकाणी मुलांचे, कारण की त्या ठिकाणी रातभरपासून मुले बसले राहते रांगेमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना सर्वात तुम्हाला सांगतो, जे मुलं एकदम सकाळी रांगेमध्ये लागत आहे 2-3 वाजतापासून किंवा 2 वाजतापासून, तर त्यांचं ग्राउंड सर्वात अगोदर होत आहे. म्हणजे अंदर 5 वाजता गेटच्या अंदर गेल्यानंतर लगेच त्यांचं ग्राउंड होतं, एकदम फास्टमध्ये त्यांचा प्रोसेस होत आहे. कारण की त्या ठिकाणी रात्री 2 किंवा 3 वाजतापासून मुले तिथं झोपून आले ज्या ठिकाणी रांग लागलेली आहे पोलीस भरतीची. तर अशी म्हणजे हे जे तुम्हाला रांग दिसत आहे तर याच्यापेक्षा लंबी रांग आहे, एकदम दुसऱ्या नगरात गेलेली आहे ते, ठीक आहे. आणि मुलं इथं झोपून आले रातभर, कारण की त्यांना त्यांचं ग्राउंड लवकर करायचं आहे आणि लवकर घराकडे जायचं आहे त्यामुळे. आणि जे मुलं या ठिकाणी जराशे तुम्ही तुमचा जो टाईम आहे रिपोर्टिंग टाईम त्या टाईमावर जरी गेले तुम्ही तरी सुद्धा तुमचं ग्राउंड जास्त लेट होणार आहे. कारण की एका दिवशी या ठिकाणी 8 ते 10,000 मुलं ते 8,000 मुलं ते एका दिवशी बोलावतात, 8 ते 9,000. आणि त्यामधले काही मुले गैरहजर राहतात. तर भरपूर मुले या ठिकाणी येत आहे आणि जास्त वेळपर्यंत या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. तर मी तुम्हाला सांगतो, जे पण मुले ग्राउंड द्यायला देत असाल तर तुम्हाला कोणकोणत्या चुका करायचे आहे. तर फळ वगैरे तुम्ही सोबत त्या आतमध्ये शेप वगैरे झालं, ठीक आहे. कारण की तिथं फक्त बसून ठेवते जास्त वेळपर्यंत, त्यामध्ये बसू जे एनर्जी ज्या विद्यार्थी लो होते. कारण की आपल्याला 1600 मीटर रनिंग मार लागते, ताकदचं काम आहे. गोळा फेका लागते ते सुद्धा ताकदचं काम आहे. आणि 100 मीटर रनिंग मार लागते ते सुद्धा ताकदचं काम आहे त्या ठिकाणी. आणि ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो 1 नंबर ग्राउंड आहे, मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. 1च नंबर या ठिकाणी ग्राउंड आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर ते सकाळी जे बॅच ज्या वेळेवर आहे तर त्या वेळचे जे अगोदरचे मुलं ते त्यामध्ये घेत आहे. तर सकाळी काय मुलं काय करत आहे, तुम्हाला जर लवकर ग्राउंड करायचं असेल तर काय मुले ज्यांचा जो टाईम आहे, ज्यांचा 11 वाजताचा टाईम आहे किंवा 2 वाजताचा टाईम आहे, तर ते मुले 6 वाजता रांगेमध्ये लागत आहे. आणि त्यांचं ग्राउंड म्हणजे 7 वाजेपर्यंत किंवा 6-7-8 वाजेपर्यंत त्यांचं ग्राउंड होतं आहे. रात्रीचे पूर्ण बाहेर निघत आहे, ठीक आहे. आणि जे सगळ्यात सोबत रांगेमध्ये लागले तर त्यांचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होत आहे. तर तुम्हाला जे लवकर जर ग्राउंड या ठिकाणी करायचे असेल तर सकाळी तुम्हाला 6 वाजता गेटच्या अंदर जावं लागणार आहे. तुमचा रिपोर्टिंग टाईम जरी 11 तास आणि 2 असेल तर तुम्ही या ठिकाणी सकाळी 6 वाजता गेटच्या अंदर, कारण की सकाळी 6 वाजता 20 मॅच राहते सर्व त्यामध्ये, ठीक आहे. जरी त्यांनी म्हटलं की हेच मॅच ह्याच वेळेस घेणार आहे तर 20 मॅच सर्व, कारण की एका
तिथं बॅगा ठेवत आणि बॅगा ठेवायच्या बाजूला मुलांना बसून ठेवलं जाते. जवळपास 400-500 मुलं तिथं पावते असं समजा तुम्ही, ठीक आहे. 400-500 प्लस मुलं त्या ठिकाणी पावते, म्हणजे 1000 मुलं त्या ठिकाणी पावते. एवढा तो टेंट त्यांनी टाकलाय पांढऱ्या कलरचा, की मोठा म्हणजे 1000 मुलं त्या ठिकाणी पावणारा असेल, ठीक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा ते असं त्या ठिकाणी हे देतं काय, की आपला ते नंबर देतात, की 5 नंबरमध्ये, 6 नंबरमध्ये आहे, असा रोल नंबर तिथं आहे आपल्या हॉल तिकीटनुसार. आणि त्याच रांगेमध्ये तुम्हाला लागायचं आहे. तुम्हाला जर समजलं की तिथल्या पोलिसवाल्यांना विचारायचं की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये लागू, 5, 6, 7, 8, 9, कारण की कसं आहे त्या ठिकाणी हॉल तिकीट जे हॉल तिकीटवर जो नंबर आहे त्याच्यानुसार मुलांना त्या ठिकाणी घेतला जात आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर 100 असाल रांगेमध्ये, तुम्ही सगळ्यात सोबत गेले, दुसऱ्या रांगेमध्ये जर तुम्ही असला तर त्यामध्ये जर तुमचा हॉल तिकीटचा नंबर नसला तर तुम्हाला दुसऱ्या रांगेमध्ये आणखी जावं लागतं उभं, ठीक आहे. तर जेव्हा तिथं हा हॉल तिकीटला जेव्हा ते हॉल तिकीट असतात त्या ठिकाणी जेव्हा तिथं बॅगा ठेवल्या तर तिथं पोलिसवाल्यांना विचारा की या ठिकाणी किती वाजता या ठिकाणी रांगेमध्ये कोणत्या रांगेमध्ये लागू, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या असं, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर सर्वात अगोदर हॉल तिकीटवर शिक्का केलं जातं. शिक्का दिल्यानंतर आणखी मुलांना तिथं जवळपास 2 ते 3 घंटे थांबवलं जातं आणि तिथं मुलांना बूट वगैरे काढायला लावत आहे, शर्ट वगैरे काढायला लावत आणि उंची त्या ठिकाणी घेत आहे. तर उंचीमध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे, उंचीमध्ये सुद्धा मुलं पडत आहे, शाळेमध्ये सुद्धा पडत आहे, कारण की डिजिटल मशीन आहे, ठीक आहे. आणि तिथं त्या मशीनमध्ये आपण उभं राहिलो तिथं, तर तिथं सर्व दाखवते आपलं वजन किती आहे, आपलं वेट किती आहे, आपलं या ठिकाणी आपली हाईट किती आहे, छाती किती, सर्व दाखवते त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि एकदम डिजिटल मशीन आहे विद्यार्थी थोडं भरपूर मुलं त्यामध्ये बाहेर होतं उंचीवर, छातीमध्ये, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आणखी त्या ठिकाणी खाली चेक नंबरसाठी मुलांना बसवलं जातं. हजारो मुलांची जे रांग आहे त्या ठिकाणी एक रांग 100 मुलांची जे म्हणजे 50 मुलांची रांग होतं आणि चेक नंबरच्या मुलांना घेत आहे. तर चेक नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट फक्त स्कॅन करत आहे. ते हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्यांनी जे मुलांची फोटो वगैरे घेतले, थंब वगैरे घेत आहे त्या ठिकाणी आणि आता चेक करायला लावते, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे एका पोलिसवाल्याजवळ जे आपला डिटेल बनते, 50 मुलांची डिटेल एका पोलिसाजवळ बनते आणि ते बाईकमध्येच म्हणते की आपलं नाव घेते त्या ठिकाणी, ठीक आहे. तर मुलांच्या बाईकमध्ये नाव घेतले 50 मुलांची बाईकमध्ये आणि एका पोलिसवाल्याजवळ जे चेक नंबर दिला जाता की ह्या चेक नंबर, ठीक आहे. तर तो चेक नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि त्यांच्या 50 मुलं ते एका पोलिसाच्या गॅलरीत ते पाठवतात, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर पहिला वेळ त्या ठिकाणी जो होत आहे, तर हे झाल्यानंतर पहिला वेळ ते घेतात. पहिल्या वेळ 100 मीटर घेत आहे आणि 100 मीटरला स्पाईक बूट अलाउड नाही आहे, ठीक आहे. आणि तिथे बूट काढायला तुम्ही बिना बुटाची सुद्धा मारू शकता, कारण की सिंथेटिकचं ग्राउंड आहे. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही हे करा, कारण की भरपूर मुलांचं म्हणणं आहे की ग्राउंडवर बिना शिस्त सांगून देत नाही, ठीक आहे. आणि ते झाल्यानंतर 100 मीटर झाल्यावर 5 ते 10-15 मिनिटाचा ते ब्रेक देत आहे. 10-15 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर त्या ठिकाणी घेतात 1600 मीटर रनिंग. 1600 मीटर रनिंगला ते 150 मुलं सोडत एका टाईमला. तर हे सर्व इव्हेंट झाल्यानंतर तर मुलांना त्या ठिकाणी एका ठिकाणी बसवल्या जातात आणि त्यांचे जे त्या ठिकाणी हॉल तिकीट सगळ्यांचे देऊन देते प्रत्येकाजवळ आणि आपले त्या ठिकाणी सह्या करायला लावते 3 याच्यावर, गोळा फेकवर, हॉल तिकीटवर, गोळा फेकवर, 100 मीटर, 1600 मीटर रनिंगवर. आणि हे झाल्यावर आपल्याला बॅगा उचलायला लावते आणि डायरेक्ट गेटच्या बाहेर. तर अशा प्रकारचे 17 ऑगस्टला ग्राउंड झालं. तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर फळ वगैरे सोबत द्या, कारण की जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे. जे मुलं आज सकाळी जवळपास 9-10 वाजता रांगेमध्ये लागले, कोणते बॅच आहे, सकाळी 6, 5 म्हणजे त्यामध्ये मिक्सचर मुलं बसत आहे, असं काही त्या ठिकाणी आहे नाही. तर जे मुलं 10-11 वाजता बसत आहे तर त्यांचं ग्राउंड रात्री 6-7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत होत आहे. जे मुलं एकदम सकाळी रांगेमध्ये लागत आहे तर त्यांचं ग्राउंड लय लवकर होत आहे. जे सगळ्यात समोरमध्ये रांगेमध्ये आहे त्यांचं ग्राउंड एकदम सकाळी होत आहे, ते एकदम सकाळी बाहेर निघत आहे गेटच्या बाहेर, सगळं त्यांची व्हिडिओ, कारण की ते मुलं रातभरापासून तिथं झोपत आहे रांगेमध्ये, ठीक आहे. तर तुमचं लवकर ग्राउंड तुम्हाला लवकर करायचं असेल तर जेवढ्या लवकर त्या ठिकाणी असेल तेवढ्या लवकर तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे, कारण की जवळपास 500 मुलांची त्या ठिकाणी रांग, अशी लंबी रांग लागत आहे, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.